श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आजचा दिवस तुमच्या आयुष्यातील एक नवीन सुरुवात आहे. काल काय झाले, कोणत्या अडचणी आल्या, कोणत्या चुका झाल्या याचा विचार आता सोडून द्या. कारण प्रत्येक सकाळ आपल्याला नव्याने जगण्याची संधी देते. डोळे मिटा आणि मनात एकदा म्हणा, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. स्वामींचे नाव घेताच मनाला एक वेगळी शक्ती मिळते. भीती कमी होते, आत्मविश्वास वाढतो आणि जीवनात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. लक्षात ठेवा, तुम्ही ज्या गोष्टींचा सतत विचार करता तशाच गोष्टी तुमच्या आयुष्यात आकर्षित होतात. म्हणून आजपासून नकारात्मक विचार सोडा. स्वतःला सांगा, मी सक्षम आहे, मी यशस्वी होणार, माझ्यावर स्वामींची कृपा आहे, माझ्या आयुष्यात चांगल्या गोष्टी घडत आहेत. मित्रांनो, अनेक लोक सकाळी उठल्याबरोबर चिंता करतात. पैशाची चिंता, नोकरीची चिंता, व्यवसायाची चिंता, भविष्याची चिंता. पण चिंता केल्याने समस्या सुटत नाहीत. समस्या सुटतात त्या योग्य विचारांनी, योग्य कृतींनी आणि ईश्वरावरील विश्वासाने. स्वामी समर्थ म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. ही फक्त वाक्य नाहीत, हा जीवनाचा आधार आहेत. जेव्हा आयुष्यात कठीण प्रसंग येतात तेव्हा घाबरू नका. कारण प्रत्येक अंधारानंतर प्रकाश येतो, प्रत्येक दुःखानंतर सुख येते आणि प्रत्येक अपयशानंतर यश येते. प्रत्येक संघर्षानंतर विजय मिळतो. आज स्वतःला एक वचन द्या, मी कोणत्याही परिस्थितीत हार मानणार नाही. मी माझ्या ध्येयासाठी प्रयत्न करत राहीन. लोक काय म्हणतात याकडे लक्ष देणार नाही. कारण इतिहास नेहमी त्या लोकांचा लिहिला जातो जे लोकांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून पुढे जातात. मित्रांनो, यश मिळवण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जिद्द. तुमच्याकडे पैसा नसला तरी चालेल, मोठी ओळख नसली तरी चालेल, पण जिद्द मात्र असायला हवी. कारण जिद्दीसमोर अशक्य देखील शक्य होते. आज तुम्ही जिथे आहात ते तुमच्या कालच्या विचारांनी आणि निर्णयांनी, आणि उद्या तुम्ही जिथे असाल ते आजच्या विचारांवर अवलंबून असेल. म्हणून मोठा विचार करा, सकारात्मक विचार करा, स्वतःवर विश्वास ठेवा. तुमच्यामध्ये अमर्याद शक्ती आहे. तुम्ही जे ठरवाल ते साध्य करू शकता. फक्त स्वतःला कमी समजावू नका. तुम्ही सामान्य नाही. स्वामींच्या कृपेने तुम्ही विशेष आहात. तुमच्या आयुष्याला एक उद्देश आहे. तो उद्देश पूर्ण करण्यासाठीच तुम्हाला या जगात पाठवले आहे. मित्रांनो, जर कोणी तुमचा अपमान केला तर शांत राहा. जर कोणी तुमच्यावर टीका केली तर त्यातून शिका. जर कोणी तुमच्यावर विश्वास ठेवत नसेल तर स्वतःवर विश्वास ठेवा. कारण एक दिवस तुमचे यशच त्यांना उत्तर देईल. आजची सकाळ तुम्हाला सांगत आहे, भूतकाळ विसरा. भविष्याची जास्त चिंता करू नका. आजचा दिवस सर्वोत्तम बनवा. एक छोटं पाऊल उचला, एक चांगला निर्णय घ्या, एक चांगले काम करा आणि सतत पुढे चालत राहा. लक्षात ठेवा, मोठे पर्वत देखील छोट्या पावलांनीच चालले जाते. मोठे यश देखील छोट्या प्रयत्नांनीच मिळते.
म्हणून आजपासून आळस सोडा, सबबी देणे सोडा, वेळ वाया घालवणे सोडा आणि आपल्या स्वप्नांच्या दिशेने काम सुरू करा. डोळे मिटा आणि मनापासून म्हणा, माझ्यावर श्री स्वामी समर्थांची कृपा आहे. मी यशस्वी आहे, मी आनंदी आहे, मी निरोगी आहे, माझे भविष्य उज्ज्वल आहे, माझ्या आयुष्यात चांगल्या गोष्टी घडत आहेत. आता शेवटी फक्त एकच गोष्ट, कितीही कठीण परिस्थिती आली तरी स्वामींचे नाव घेणे सोडू नका. कारण जिथे श्रद्धा असते तिथे मार्ग नक्की सापडतो. जिथे विश्वास असतो तिथे चमत्कार घडतात. आणि जिथे श्री स्वामी समर्थांचा आशीर्वाद असतो तिथे अशक्य देखील शक्य होते. सर्वांनी एकत्र 3 वेळेस म्हणूया, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.